परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपच्या वाकडे तर उपाध्यक्षपदी विटेकर यांची निवड। परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सावंगी महा तालुका जिंतूर या गटातील भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित सदस्य लता विजय वाकडे यांची तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीकांत विटेकर यांची बिनविरोध निवड झाली। परभणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी विशेष बैठक आज 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषद सभागृहात आयोजित करण्यात आली। ही बैठक पीठासन अधिकारी शोभा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। नवनिर्वाचित सदस्यांच्या या बैठकीत अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असणाऱ्या अध्यक्ष पदाकरिता भाजपच्या श्रीमती वाकळे तर उपाध्यक्षपदी महायुतीतील राष्ट्रवादीचे विटेकर यांची बहुमताने निवड होईल असे संकेत होतेच। महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी मंगळवारी दुपारी मुंबईतून महायुतीतीलच भाजपचा अध्यक्ष तर राष्ट्रवादीच्या सदस्याची उपाध्यक्षपदी निवड होईल असं जाहीर केलं होतं। त्यामुळेच या दोन पदांकरिता गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या घडामोडींना पूर्णविराम मिळाला होता। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाप्रमाणे महायुतीतील हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीच्या रिंगणात ऐक्याचे प्रदर्शन करतील असे स्थानिक नेते मंडळींनी सुद्धा नमूद केलं होतं। त्यामुळे एकूण राजकीय स्थिती स्पष्ट झाली व या दोघांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला। आज निवडी संबंधीच्या बैठकीत महायुतीतील या दोन्ही पक्षातील दोघांचे प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज दाखल झाले। त्यामुळे या दोघांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले। 2 वाजता या संदर्भातील निवड अधिकृतरित्या जाहीर केली। दरम्यान सन 2022 मध्ये परभणी जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर काही काळ प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती। त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने नुकत्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडल्या। नव्याने निवडून आलेल्या सदस्यांमधून आता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवड करण्यात आली। महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 तसेच संबंधित नियम 1962 मधील तरतुदीनुसार ही निवड प्रक्रिया पार पडली। त्यासाठी शोभा जाधव यांची पीठासन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। कायदा लाईव्ह बातमीसाठी परभणी जिल्हा प्रतिनिधी शेख अजहर हातगावकर, संपादक सौदागर मोहम्मद रफी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका।